भाविक मंडळ कुटुंबात कापलेवाडी श्री आई नवराई देवी भजनी भाविक मंडळ कुटुंबात कापलेवाडी सविनय सादर करीत आहे सविनय सादर करीत आहे एक काल्पनिक वगनाट्य कैदी पांडुरंग भरणकर पात्र परिचय कुंदनचंद राजा सिद्धेश लिंगावले लाखन सेनापती संदेश लिंगावले जितू शेतकरी निलेश पाताळे विचार संदीप ठाकरे प्रीती राजकुमारी विघ्नेश लिंगावले विनोदी हऱ्या अनंत पाताळे विनोदी नाऱ्या सुनील पाताळे मुक्त है यश ठाकरे सुरेश लिंगावले एक काल्पनिक वगनाट्य कैदी मला राजवाड्यात जायचं हाय गाडीवाला दादा मला राजवाड्यात जायचं हाय गाडीवाला गाडी पार्किंग तुझ्या ढेंगातून मी काढू अरे राजवाड्यात जातोय बरोबर माणसा गेल्यावर बोलत नाही काय माणसं नवीन हा नवीन का मी नवीन तुझ्या कपड्यावर कसं टाकायचं काय मग काय तिकीट घातली मतलब हा कसा जुना आहे ना मला नवीन गडबडीत आहे काय तिकीट मारली काल बायकोला सांगतोय जर तेवढी शिलाई मार ऐकाय तयार नाही अजिबात नाही बायको ऐकत नाही
म्हणजे काय अरे आताच्या पोरी आहेत, मग ठिकणी माराय काय म्हणते तुमची ही पोरा समलू काय ते पण बरोबरच आहे. अरे म्हटलं मार राजा मार उद्या कामाला पहिला वेळ दिवस आहे पहिला पण मी म्हणतो हा तुला अशी म्हणते ना हा पोराचं म्हणू का ठिकल्या मारू हा काय तरत येतात काय रे लहान पोरं सांगाय पाहिजे तसा मी म्हणत हा, नाही नाही तुमची पण तशी चूक नाही नाही ते पण बरोबर अरे आहे. हल्दी कुंकवाचा कार्यक्रम अरे अरे हो. केवढी गडबड खातलं हवी महिनाभर अगोदर मंडप संपता या होय. नशीब कामाचा कोणाला सांगतच म्हणून तर जाऊया वा राजाचं काम आहे हा, काय भेटतंय नको इथे पण मला एक समजत नाही हा. काल तू गडबडीत कुठे गेलास रे काय सांगू काय अरे एवढं वनवास झालं ना काय रे वनवान अरे डोक्याचं झालं भजी डोक्याचं भाजी अच्छा नवीन प्रकार आहे डोक्याचं भाजी आणि डोक्याचं गरम झालं रे हा, हा. गरम झालं अरे काय मग झालं? काय टोपी का महाराजांना तर तुडवती हा, मग राहू दे, राहू दे. तर काय झालं काय अरे माझा मित्र होता रे हा, मित्र होता तो आहे जो म्हणाले त्याला काय म्हणाली आज जेवण करायचं म्हणजे रोज जेवण असतं नाही म्हणजे काहीतरी संगीत हा, 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 बनवायचं सण. वड बनवायचंय काय वड हा त्याच्या तोंडाला पाणी सुटलं कुठलं? पाणी सुटलं म्हणजे काय म्हणतो काय जेवढं नाचण्याचं पीठ मी तो होता ना हा. सगळं भिजवलं नाचण्याचं पिठाचं वड आहे. अरे मला पण तोच विचार पडला काय चालली आली आहे काय सांगेन 2 सपाट वाढलात ना पोर गडबडीत झाला मी म्हटलं तर माझ्या ओळखीची काय पैसे वाढणार नाही का? अरे पीठ एवढा फुकट घालवला झालाय ना किती देऊ किती होय, पैसे होय, लागतील? होय, आता एवढा पण नाही तेवढा अरे केळदी काय ठेवताय ते काय नाही काय तेवढी दाजीबा नाही अजिबात नाही 2 सपाट वाढल्या बरोबर वर सरपरीत झाला तो झाला सरपंच सरपरीत झाला म्हणजे काय काय हा न्याला डॉक्टरच्या इकडे याला लागतं तिकडे हा. हा मग अरे मग काय मग काय? डॉक्टरने मग ते आता सुट्टी आहेच ती हा डॉक्टरने सांगितलं काय नाही थोडं डोक्याला मार लागलाय काय मारलं होतं हो काय हा. 2 सपाट वडलं म्हणाले पण आता कबूल केला होय होय नशीब काय तर मला बांधावर हा, पडला ह्या बायकांच्या अशाच आहे. असं हा, असतं. नवऱ्यांना काय दिवस सांगितलं नाही हा, काय तर काय बांधावर पडला पडला. मग त्यानं डॉक्टरला कबूल केला हा, हो नाही हो 2 सपाट वडलंय हा. मग तुम्हाला ना बाकी काय सिटी छान केला ना त्यांना सांगता. शिट्टी शेण. हा शिट्टी काहीतरी आहे. शिट्टी शेण. बघा कुठं पोचले दुनिया बघा शिट्टी शेण. केलंस? हा, मी नवरे हा, मग ते- तिनं केला. हा, तिनं केला रे ती सहन केल्याबरोबर हा. त्याने गोल्याबिला दिला केला. समजून सांगितलं नाही तिला हा, याला गोल्याचं बरोबर द्यायच्या हा. एक गोली उठायच्या अगोदर द्यायची आणि एक गोली झोपल्यावर द्यायची हा, शिवाय. हा. आपल्यावर द्यायची. अरे खाल्ल्यावर झाला सरबरीत शाप आपल्यावर दिल्यावर होणार ना सर बरी शाप सरबरीत झाला हा तर म्हटलं काय करणार काय शिट्टी शेण मध्ये सांगत नाही काय आणि नंतर त्याचा परिणाम काय झाला माहिती आहे काय काय अरे रक्ताला मेंदू पुरवठा कमी व्हायला लागला बघा काय काय म्हणतोय बघा अरे होय रक्ताला मेंदू पुरवठा कमी कुठलं हो काय आहे नवीन काय भानगड बाबा तुला नाही माहिती अरे आता नवीन बिमारी आली रक्ताला मेंदू पुरवठा हा, कमी. आता तर पहिलं कसं होतं हा. मेंदूला रक्त पुरवठा कमी होतो असं म्हणत होतं हा. आता ती बंद झाली ती बंद झाली आता शिट्टी शेण आलं ना हा त्याच्याकडं रक्ताला मेंदू पुरवठा कमी होतो मग आता ठीक आहे ती कुठला शाफेर बरीचा आता काय करणार त्याला काय करणार म्हणजे काय सारखं जायला लागतं ना रे ते जाऊ दे वा आता आपण राजवाड्यात जाऊया हो, ते नवीन काय गोंधळ घालतील आणि आपल्यावर येईल. मी काय नवीन आहे हो तू नवीन आहे तर माझ्या सगळं बांधून ठेव म्हणजे काय ते आता मी आलं की सांगतो पहिले याला पॅड घ्या वरचं आलं तरी चालेल पॅड घ्या चला आपण जाऊया बायकोला पण टाइम नाही उगाच काय. काहीतरी सांगेन तुम्हाला
बाळाची दासी म्हणून या ठिकाणी मी आज तुमच्या भेटीसाठी आले आहे. मी तुझ्या बोलण्याचा अर्थ समजतो नाही. विशाल, मी तुमच्याकडे भीक मागण्यासाठी आले आहे. भीक? आणि माझ्याकडे नाही. विशाल, तुम्ही मला वचन दिले होते. वचन? आणि मी नाही प्रीती, नाही नाही, मला आठवत नाही. विशाल, मी आठवण करून देते. त्यावेळी जंगलामध्ये फिरत असताना वाघाने माझ्यावर हल्ला केला. तुम्ही माझी वादा केली, वाघाच्या डब्यातून माझी सुटका केली. तेव्हापासून मी तुम्हाला माझ्या हृदयात ठेवले. प्रीती, तू आता मोठी झाले, बाहेर काही गोष्टी झाल्या असतील तर विसरून जा. नाही विशाल, असे होणे शक्य नाही. तुम्ही मला वचन दिले होते विशाल. मी तुझी आणि तुम्ही माझे. प्रीती, मी वचन दिले होते असे शक्य नाही. प्रीती, मी तुला वचन दिले होते तर तुझ्या शरीरासाठी नव्हे, तर येणाऱ्या संकटाला तोंड देण्यासाठी. विशाल, मी आतापर्यंत कोणत्याही पुरुषाला वाकडीमध्ये ठेवली नाही. तुमचीच मूर्ती फक्त माझ्या हृदयात ठेवली आहे. नाही प्रीती, नाही, असं होणं शक्य नाही. तू माझ्यापासून दूर राहा. का विशाल? का? तुम्ही गरीब आहात म्हणून? विशाल, गरीब आणि श्रीमंत असं काही नसतं. प्रीती, तुझे म्हणणे बरोबर आहे, पण तुझ्या ह्या बापाला पटणार नाही. विशाल, माझा बाप जरी सिंह असला तरी तो तुमच्या घरी नांदायला येणार नाही. मी तुमच्या घरी नांदायला येणार आहे. आणि हे जर तुझ्या बापाला समजलं तर? तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. मी सहकुशीने तुमच्या घरी नांदायला येणार आहे. प्रीती, या जगात प्रेमात कसे चालले तुला माहिती आहे ना. आज तू माझ्यावर प्रेम करशील, उद्या तुला दुसरा राजकुमार भेटेल, त्याच्यावर तू लग्न करून मोकळी होशील आणि माझ्यावर नको ते हाल घेऊन मला तुमच्या कैद दाबून देशील. नाही विशाल, असे माझ्या असून वाईट कधीच घडणार नाही. विशाल, चाल सूर्याला साक्षी देऊन सांगते, मी तुम्हाला कधीच धोका देणार नाही. पण प्रीती, तो तुझ्या बापाने पाळलेला कुत्रा लाखन याला जर समजले तर त्याच्या अंगाची आग आग होईल. विशाल, बाळी कुत्रा फक्त बोलतो, पण तो अंगावर येत नाही. जरी तो अंगावर आला तरी त्याचे शीत धडा वेगळे करण्याची एवढी हिंमत तुमच्यात आहे का? म्हणजे प्रीती, तुझ्या बापा बरोबर आणि त्या लाखन बरोबर माझी दुश्मनी तर होणार नाही. म्हणून सांगतो, माझा नाच सोड. मी असं एक गरीब, मला एक टायमाचं अन्न सुद्धा भेटत नाही. विशाल, गरीब आणि श्रीमंत असं काही नसतं. मी तुमच्यावर प्रेम केले आहे, हे दान देणं पाहून नाही, फक्त तुमच्या माईच्या शब्दावर. हे तुम्हाला जर मान्य नसेल तर ह्या वर्षी मला शेत करा. उठ प्रीती, उठ. मी आज तुझी परीक्षा घेतली. आजपासून तू माझी आणि मी तुझा. खरंच विशाल? होय. आता तरी तुझं समाधान झालंय ना? होय विशाल, माझ्या मनाची समाधान झाले. पण चल प्रीती. एका गरीबाच्या मुलामुळं प्रेम हे मी कधीच शक्य करून देणार नाही. अरे कार्ट्या, हे जगाला कळण्यापूर्वी तुझा शेवट केलाच पाहिजे.
महाराज खबर फार महत्वाची आहे. खबर ऐकून तुमच्या आणि तुमच्या नगरीत सर्व जनतेच्या घरी पाण्याचे झरे निर्माण होतील. म्हणजे असे काय झाले? राजे मरावे परी कीर्तिरूपी उडाले अशी ख्याती आहे तुमची या कुंदन नगरीत. लाखन, काय बोलायचे असेल ते स्पष्ट बोला. महाराज त्या जितूचा लवकरच बंदोबस्त केला पाहिजे. म्हणजे त्या जितूने काय केलं आहे? तो एक गरीब आहे. आमची जमीन राबून आपले जीवन जगत आहे तो. राजे तुमच्या जमिनीवर तो पेरणी करायचा विचारत होता. लाखन, काय बोलायचे असेल ते स्पष्ट बोला. कळू दे आम्हाला. महाराज लहान छोटी मोठा घास घ्यावासा वाटतो. तुमची इज्जत तीच आमची इज्जत म्हणूनच बोलतो. न बोलावे बरे. नाही लाखन, नाही. तुमच्या तोंडून निघालेला शब्द आम्हाला कळायलाच पाहिजे. बोला, काय बोलायचे ते स्पष्ट बोला. काय घडले ते जितूच्या हातून? महाराज तो जितूचा कार्टा प्रीती बरोबर प्रेमाचं चाल करत होता. मी प्रत्यक्ष डोळ्याने पाहिले. नाही, हे शक्य नाही लागत. महाराज माझी जबान तुमच्या एक खोटं ठरलं तर माझी जबान तुमच्या हातात येईल. हा लाखन कधी खोटं बोलणार नाही. लाखन, तो कुजलेला कांदा मुला सकट काढायला पाहिजे. चला, चला आपण. चला तर. हो ही पहा राजाची तरा. पापाच्या पाठोपाठ पापे करा आणि पटकन मारा. अरे जाऊ दे, जाऊ दे. या मोठ्या लोकांचं काय घेऊन बसलात? अरे हऱ्या, हे जितके मोठे तितके खोटे असतात. अरे पण या राज्यात किती अंदाधुंदी आहे माहित नाहीत ना तुला. हे जाऊ दे रे. तो लाखन पिसाळलेला कुत्रा. पण काय रे, हा? तू काल कुठे गेला होता? अरे काय सांगू तुला. अरे काल मी माझ्या मामाच्या गावी गेलो होतो. काय? मामाच्या गावी? अरे होय. मामाच्या गावी? मामाच्या पोरीला पाठवायला? अरे नाही रे. मग कशासाठी गेलेला? अरे गेलो म्हणजे काय. अरे जेवण वगैरे झालं हा. आणि मस्तपैकी मामाच्या अंगणात झोपलो. मामाकडे जाऊन मामाच्या अंगणात झोपला? आणि आतनं बाहेरनं कडी लावल्यावर कोण झोपलं. गेला होतास कधी? अरे संध्याकाळी गेलो. ठीक आहे, ठीक आहे. पुढे? अरे काय सांगू पुढे. अरे रात्री मध्यरात्री ना. हा. अरे मला भास वाहू लागले. काय बोलतोस काय? भास वाहू लागले. हा. अरे मला माझ्या मामाची पोरगी स्वप्नात येऊ लागली. काय? मामाची पोरगी तुझ्या स्वप्नात यायला लागली?
अरे पुढे काय अरे पुढं काय सांगू? काय अरे मी म्हटलं, अरे आपली तर आपली हा म्हटलं कधीतरी बघायचे ना, हा. स्वप्नात तर येते होय पण कधीतरी बघायचे. हा. म्हटलं आपली तर आपली. हा. दोघलं उघडून बघतो तर काय, काय अरे मामाची कुत्री. मला माझी कुत्री अरे म्हणजे ती व्हायची पाहता बघितलं असं झालं. नको ती स्वप्न वागता तुम्ही अरे आता स्वप्न काही बघायला लागत नाही रे, पडतात ती. हा मी काय म्हणतो अरे, आपल्या ताई सरकारांचं काय ताई सरकारांचं काय ताई सरकारांचं कोण? अरे अरे, हा, या ठिकाणी मी ह्या ठिकाणी आणि आपण कुठल्या ठिकाणी. काय ताई कसं चाललंय हा, ठीक चाललंय. तुमचं कसं चाललंय? आमचं पण मस्त. आमचं ठीक चाललंय कुत्री काय स्वप्नात येते, मामाची पोरगी काय येते, सगळं ठीक चाललंय. काय करताय म्हणजे करायचं म्हणजे ती व्हायची. पुढं येतोय तरी पण ताई तुम्ही आनंदी दिसताय होय खरे आहे तुझे म्हणते. मला माझ्या जीवाचा जीवलग मिळालाय. पण सांगा ताई तो कसा आहे दिसायला कसा आहे तो तो दिसायला खूप छान आहे. ती भरदार छाती, पोलादी दंड. खरंच परमेश्वराने मला शोभण्यासारखा पती दिला आहे. असं मी त्याची जन्मभर सेवा करेन. तुम्ही दिसताय तशा म्हटल्यानंतर ओळाली दंड मग ताई तुझ्या लग्नात आम्ही भरपूर मजा करणार देणगी येते रे. ओळाली दंड ताई बोलली ना ताई तुझ्या लग्नात ना आम्ही भरपूर नाचणार. हा भरपूर नाचणार बँड फाटली तरी चालणार. असं नाचणार पण ताई मी पण तू लग्न झाल्यावर आम्हाला विसरणार नाही ना. नाही मी माझ्या मानलेल्या भावांना कधीच विसरणार नाही. नाही विसरणार रे काय घाबरतो तू काय विसरणार ताई ना काय ताई नाही विसरणार चला तुमचे आता पुरे झाले. तुम्ही आता ताबडतोब राजवाड्यात निघा. अरे चल ताई तुम्ही येत आहे ना हो मी येते तुमच्या बरोबर. मागून आरामाने चला
नेहमी विचार करत राहतात आणि सारखे त्या राजवाड्याकडे जात असतात. का बाबा? बेटा, आंबा गरिबांचा अन्नदाता राजा कुंदनसिंह नाही. त्याला आम्ही देव म्हणून आणला आहे. त्याच्या जमिनीवर आपण राबत आहोत म्हणून आपण जिवंत आहोत. पण बाबा, ज्याच्या हाती धन दौलत आहे त्याला जनता राजा राजा म्हणते, देव म्हणते. पण आपल्या राज्यात एवढी गरिबी आहे ही राजाला दिसत नाही का? बेटा अनुभव, तो लाखांचा सत्य आहे. त्याचे नाव ऐकतात ही सारी जनता थरथर कापते. आणि जर हे कोणी ऐकले तर आम्हाला शासन केल्याशिवाय राहणार नाही. पण बाबा, असे भिवून किती दिवस काढायचे? अन्न वाचून तडपणाऱ्या मुलाला बापाचे हाल पावत नाही बाबा. विशाल, तो लाखन फार सत्य आहे. विशाल, तो लाखन फार सत्य आहे. एखादी मुलगी दिसायला सुंदर असली तर तो पापी जबरदस्तीने उचलून आपल्या घरी नेतो आणि आणि आपले शरीर शांत करतो. पण बाबा, एवढा पापी बदमाश, मग राजा त्याला शिक्षा का बरं करत नाही? अत्याचार करणाऱ्याला जिवंत सोडून चालणार नाही. पण आम्हा गरिबांना कोण साथ देणार? जो पण पुढे जाईल त्याला आपण जिवंत सोडणार नाही. लहान थोरांचे कत्ल करून त्यांच्या घरावर नांदर पेटवून तो लाकड. नाही बाबा, नाही. अशा पिसाळलेल्या कुत्र्याला वेळेत ठेचलं पाहिजे. बेटा, असे काहीतरी बोलू नको. त्याचे बरोबर करणे आम्हाला जमणार नाही. तो एक राजा आहे आणि आम्ही असे गरीब, आम्हाला कोण साथ देणार? पण तू? पण बाबा, तुम्ही माझी काहीच काळजी करू नका. विशाल, विशाल, तुला एक बहीण आहे. तिचे रक्षण करणे तुझ्या हाती आहे. तिला तुझ्याशिवाय कोणाचाही आधार नाही. बाबा, साक्षीचे रक्षण करणे माझ्या कर्तव्य आहे. तिच्याकडे जर कुणी वाकडे नजरेनं पाहिलं तर त्याला मी सोडणार नाही. तू अशीच बहीण माया ठेव. पण विशाल, तुला एक महत्वाचे सांगायचे आहे. काय बाबा, काय सांगायचे महत्वाचे? बेटा, चल आपण आपल्या घरी जाऊ आणि आनंदाने बोलू. या बसा. आज अचानक कसे काय आले तुम्ही? या बसा. तुझ्या या झोपडीत मी बसण्यासाठी आलो नाही. मग कशासाठी आला हे सांगा. तेरड्या, तुझ्या पोराला समजावून सांग ते करीत असलेले चाले बंद कर म्हणून. अरे माझ्या मुलाने काय केले तुमचे? काय गुन्हा आहे माझ्या मुलाचा? आम्हा गरिबांना त्या राज्यात फिरण्याची देखील बंदी का? तू काय केले ते तुला आत्ताच करणार आहे. पण आम्ही कुठे जायचे? कुठे राहायचे? लाकड, तुम्ही मला दडपशाही ठेवून पाहता म्हणूनच माझ्या सर्व जमिनी राजाने हस्तगत केल्या आहे. पण लाकड, लक्षात ठेव, त्या जमिनी मी तुम्हाला पोचू देणार नाही. जितू, तुझ्याकडे आणखी एक जमीन आहे
अरे ती माझ्या स्वाधीन कर. हे रेड्या, तू असं नाही समजणार. म्हणजे काय बोलायचं आहे काय तुला? जितू, अरे तुझी ती विधवा मुलगी ती माझ्या स्वाधीन कर. नादान तू माझ्या पोरीबद्दल एक शब्द काढला तर तुझे तुकडे तुकडे करेन. चालता हो इथून, जा म्हणतो ना, चालता हो. हे रेड्या, ओरडायला काय झालं तुला? मी तिच्या बरोबर लग्न करायला तयार आहे. लाकण वीस चंडाला आम्ही घरी बसलो तरी इज्जतीसाठी मरत असतो. तुम्ही मोठे माणसं बहिणीच्या तोंडावर धोका मारून आपली मने शांत करता. ही जात आहे तुमची, पण हे बाप ते भेटणार तुम्ही. जितू, मोठ्याला काय झालं तुला? या राज्यातील आया बहिणीची इज्जत लुटून फार नबळू झाला तुम्ही. हे रेड्या, तो बा तुझा तो काढता हिंमत आहे. बाबा 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 बेटा बाबा तुम्ही किती कसे केलं बाबा? बेटा बेटा विशाल विशाल तुझ्या बहिणीचे रक्षण कर. आणि तो तो लाकड अंधार पसरला सारा, अंधार पसरला सारा. राजे, काम फत्ते झालंय. लाखन, आमच्यावर कोणी संशय तर घेत नाही ना? राजे, लाकड म्हणतात मला डावपच खेळण्याबाबत माझ्याकडे फार युक्त आहे. शाबास लाखन, शाबास. तुमच्यासारखा सरदार आम्हाला लाभला हे आमचं भाग्यच आहे. पण अजून एक कामगिरी आहे. तो विशाल माझ्या हाती सापडला पाहिजे. त्याच्यासाठी मी रात्रीचा दिवस करेन. राजे, त्यासाठी मी रात्रीचा दिवस करेल. पण विशालला पकडून रातोरात हजर करेल. एकदा तो विशाल माझ्या हाती सापडला तर मी तुमचा गुणगान करेन. राजे, तो पहा विशाल इकडेच येत आहे. आता त्या पोराचे दिवस भरले म्हणून समज. लाखन, तुम्ही जा. येतो आम्ही. लाकण लाकण पापी चांडाला असं आहे. तू माझ्या बापाचा आणि माझ्या बहिणीचा खून केलास काय लाकण? आता आता हा विषय शांत बसणार नाही.
कुठे आहे तो पापी लाखन लाखन असं बाहेर ये. अजून तुझा गर्वहरण झालेला दिसत नाही. कुंदन सेन अरे गडबड मला नाही तुला झालाय. या राजवाडीवर बसून लोकांवर अत्याचार करताय तू तुझ्या जिंदगीवर. गुप्तहेर पकडा या हराम करायला. गुप्तहेर कुत्ते पकडा या हरामखोराला. कुंदन सेन मला मला पकडलास काय. मला असं मोकळं सोड आणि माझ्याशी युद्ध कर. तुला मोकळ्यासारखं सोडून काढे. तुला मोकळं सोडणार नाही. नादान माझ्या मुलीबरोबर प्रेम केलास काय. तुला लाज नाही वाटत. अरे मला राजा राजा मी तुझ्या नाळ मारलं नाही. माझ्या अंगी सामर्थ्य आहे म्हणून तुझ्या पोरीने माझ्यावर प्रेम केलं. म्हणून म्हणून तू माझ्या बापाचा आणि माझ्या बहिणीचा खून केलास काय. नादान थांब. नादान थांब. याला असे मारून चालणार नाही. याला कैद करा आणि याचे हलाल करा. शिपाई त्याला कैदखान्यात जाऊन अंगावरचे कपडे काढून याची साठी काढा. मला कैद केलंस काय. घेऊन जा या हरामखोराला.
नावाला कलंक लावणाऱ्याला मी या जगात जिवंत सोडणार नाही. तेव्हा प्रेम थांबून ठेवलाय. चांडाला माझ्या गळ्याला हात घालतात काय? तुझ्या हात धरेल. बापरे राजा, तू असा मला मोकळा कर आणि माझ्याशी युद्ध कर. अजून तुझी कपडी उभारली. अरे अरे तुला मोकळा सोडण्यासाठी काही केलं नाही. कशाला काय केलंय? मी तुझा जावई आहे म्हणून. खामोश. पुन्हा तुझ्या तोंडून असे शब्द आले तर तुझी जवान छाटली नाही. लागत बघता काय? आराम करो ना. कोण? मी तुमच्या पाया पडते यांना जीवदान द्या. जा. पिताजी, तुम्ही मला वचन दिले होते विशाल आणि माझे लग्न लावून देईन म्हणून. अगं अगं तुझ्या लायकीचा आहे का तो? पिताजी, पिताजी, मी ह्याच्यावर प्रेम केले आहे ते दान डोळे पाहून नाही तर त्याने माझे प्रेम माझ्या शब्दावर अमर आहे. जरी तो ब्राह्मण देव घरी आला तरी माझे प्रेम तोडू शकणार नाही. तर तुम्ही काय माझे प्रेम तोडणार? नादान ताते माझ्या नावाला काली व फासलास काय? स्वामी, स्वामी मी काय करू? प्रीती, तू माझी काहीच काळजी करू नको. मी जरी गेलो तर तुझ्याने माझे प्रेम अमर राहील. नाही नाही, मी तुम्हाला मरू देणार नाही. मी तुमचा सुटका करेन. आणि या कानाला तुम्हाला काळी मावळते.
झालं? अरे सर्व दम घोटाळा. अरे कसला घोटाळा? अरे आमची ताई गेली. काय ती ताई गेली. काय आता झालं गेलं. आता कुठं गेली अरे ते सांग. अरे कुठं गेली तर सांग. अरे काय सांगू तुला. काय सांगू म्हणजे काय झालं ते सांग. अरे आमची ताई गेली. अरे बाबा मागापासून काय बोलतोय मी. कुठं गेली. काय तोंडकाला गेला. तू जरा शांत हो. हा मग अरे काय सांगू तुला. अरे आमच्या ताईला त्या कुंदनशन राजानं कैद केलंय. काय बोलतोस काय. अरे होय. मग आणि राजकुमार विशालला कैद केलंय. अरे पण आता आपण एक करूया. हा पहिला आपण ताईचा करणं सोडूया. हा एक काम कर. चल आपण या राजवाड्यात गुप्त रेल्वे जाऊया. चल. हा चल. तोंडावर काय घ्यायचे. तोंडावर काय घेणार आता. तोंड उघडं नको दिसाय पाहिजे. हो याचं तोंड कुठायचं. चल. तोंड कुठायची पाच आहे. अरे चल, नाही तर विचार आम्ही. या संकटात भाव कशाला घेतले. चल आपल्याला जायला पाहिजे. अरे हो. हे रो. कैदी कुठे आहे. कैदी पळाला. काय? मित्रांनो एवढ्या कडक बंदोबस्तात कैदी पळाला कसा. रामखोर रामखोरानो
आपण काही सगळं करू लागलो, पण तो तुझा बाप कुंदनशेठ आणि त्या लाखनला जर समजले तर त्यांच्या शरीराच्या हात होईल. स्वामी, आपण घाबरू नका. आम्ही पटकेच्या सोबत 2 हात करू आणि एकाला त्या येऊन दरबारात पाठवू. आपल्याला सावध राहायला पाहिजे. त्या लाखांचे गुप्ते या ठिकाणी केव्हा येतील त्यांचा फार पत्ता लागणार नाही. म्हणून म्हणतो किती तू या समोरच्या टेकडीवर जा आणि कोण येण्याचे जर चावून लागले तर मला इशारा कर. ठीक आहे, पण तुम्ही सांभाळून राहा. हो, माझे काही कमी करू नको. ठीक आहे, मला इशारा करा. येतील. ठीक आहे. कुंदन सेन, तू मला कैद केलं होतंस काय? पण हा आता विचार शांत बसणार नाही. गेलो, ठार गेलो. तुला घाबरायला काय झालं? अरे हे जंगल आहे. अरे वा, वाघ, अरे म्हणून तुला सांगतो रानात जरा फिरायची सवय ठेव. लाकडा बिकडा जायचं रे अजून. अरे पण काय नको. काय नको काय, तुम्ही टाइम नाही काढी. लाकडा बिकडा जायचं. आता जास्त बिबट्या फिरतो. अरे कोण आहात तुम्ही आणि या जंगलात कशाला आलात? असे पुढे या. एकाचे तुकडे करतो. हेच करा बघा, त्याची पॅन्ट फाटते. चला. नको, आम्हाला मारू नका. मारा. आम्ही खरे तेच सांगतो. अहो मारा. काय? नका मारू नका. तुम्ही काय ते खरे सांगा. हो खरोखर आईच्या शपथ, आईची शपथ, आम्ही या राजवाड्याचं सेवक. खरं सांगा, तुम्ही कोणाचे हे लाडके? आईची शपथ सांगतो ती आता बाबांची कुठं. आईची शपथ. अहो काय सांगू तुम्हाला? हो आम्ही आमच्या ताई सरकारांना हो भेटण्यासाठी आलोय. बोल ताई, हा? बोल ताई. सीताई. आमची ताई, नाव काय तिथलं? आमची पिरती ताई. पिलती ताई आमची, आमची पिलती ताई. तुम्ही तर मला धोका देण्याचा प्रयत्न नाही करणार. नाही तसे काय? काही नाही. आम्ही खरे तेच सांगतोय. मग तर तोंड बंद करते मी बोलतोय ना. कोण? आमच्या ताईंना, आमच्या ताईचं नाव प्रीती आहे. पिलती ताई. बोल प्रीती. हो हो प्रीती आमची मानलेली बाई. आता तोंड उघडलं कसा? तुम्ही ज्या कामासाठी आला होता ती प्रीती माझ्याकडेच आहे. काय सुखरूप आहे. अशी कशी तुमच्याकडे? आम्हाला काय सांगितलं नाही तर? सांगतोय मी. मला सांगितलं ती तुमच्याकडे जातोय. गेली कुठं पिलती? अरे पण ती गेली तर गेली, पण त्यांच्याकडे सुखरूप आहे अरे सांगतो. पण बारके भाऊ सांगायला हो, नको. वाजवीत ना कशी माहिती? सांगतोय ना? सुखरूप आहे सांगतोय. पंडित लोक. तुम्ही कोण? मीच तो तुमच्या कैदीत होतो, तो कैदी. कैदी? तुम्ही कैदी? मग तुम्हाला कैदी का केले? ही एक पुराणी कहाणी, ती तुम्हाला नंतर सांगतो. प्रथम तुमची आणि प्रीतीची भेट घडवून देतो. चला माझ्या दोस्तांनो. चला 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 चला.
नाही सरकार. खात चला. असे झाले तरी काय माझ्या बंधुरायानो, असे झाले तरी काय हो, तुम्हाला पकडण्यासाठी गुप्तहेर आले. आणि त्यांना पाहून आपण पळून जायचं? अजिबात नाही. त्यांच्यासाठी ही माझी तलवार सज्ज आहे. द्या माझ्याकडे द्या. तुम्ही जा आणि विशालला खबर द्या. पण ताई तुम्ही सांभाळून राहा. चले. तुम्ही जा, हा, राजवाड्यात जा. जा. ए, काही बघ, सांभाळून राहा. आता कामा नाही. लाखन लाखन किंवा माझा बाप जरी आला तरी मी घाबरणार नाही. त्या विषारी सापाचे डोळे खेचल्याशिवाय राहणार नाही. अरे अजिबात नको मारा. आणि कैद्याला घेऊन या. हा, अरे जातो जातो. कैदी कोठे? लाखन आले. माझा सोबत दोन वेळा तुला लाज वाटते? आणि चालता हो इथून. पृथ्वी. असे रानडुकरासारखे उठायला काय झालं तुला? मग सांग, विशालला कैदी का केलं? कोणता गुन्हा झाला त्याच्या हातून? त्याने माझ्यावर प्रेम केले म्हणून? आणि तू त्याच्या बहिणीचा खून केला, त्याच्या बापाचा खून केला. त्या गरीबाला काय केलं म्हटलं? जा तुझ्या बापाला विचार. मी तुझ्या हुकमाचा मालक नाही. काय म्हणे गुन्हा नाही. दाखल नीट माणसा, तू या गरीब जनतेची इज्जत ठेवली. कोणाच्या शेतात नांगरणीला आपल्याला ट्रॅक्टर होता. तुझ्या बापाच्या घड्या भरवून सोबत. मी माझे काम करत होतो. लाखन यावेळी बाग दरवाजा मला काय
कैदी कैदी असा बाहेर आहे. कुंदन सेन तुझे मी यांसोबत केव्हा पाठवले त्याची राख रांगोळी झालेली आहे. मग पाहतोस काय चला तू इथं बरं